मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 किंगडमचा स्टडी केला, तो म्हणजे मोनेरा, त्याचबरोबर प्रोटिस्टा आणि फंजाय या किंगडमचा स्टडी केला. याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम आहेत याचा आपण स्टडी केलेला आहे. आता आणखीन एका इंटरेस्टिंग ऑर्गॅनिझमचा आपण स्टडी करू आणि ते ऑर्गॅनिझम्स आहेत ते म्हणजे व्हायरसेस, व्हायरॉइड आणि लायकेन्स. यांना ए सेल्युलर ऑर्गॅनिझम असं म्हणून ओळखले जाते. आता ए सेल्युलर म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये सेल नाही असे हे ऑर्गॅनिझम आहेत. बघा, हे जे दोन ऑर्गॅनिझम व्हायरसेस आणि व्हायरॉइड्स यांच्यामध्ये सेलच नाही, म्हणून यांना ए सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. आणि जे लायकेन्स आहेत, लायकेन्समध्ये सेल आहे आणि हे लायकेन कसे फॉर्म झालेले आहे हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. तर लायकेन जे आहेत हे अल्गी आणि फंजा या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून हे लायकेन फॉर्म झालेले, तर यांच्यामध्ये सेल आहे. पण हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत व्हायरसेस आणि व्हायरॉइड हे ए सेल्युलर आहेत ऑर्गॅनिझम, ठीक आहे. आणि या तिघांना पण व्हायरसेस, व्हायरॉइड आणि लायकेन या तिघांना पण विटॅगरनी जी 5 किंगडम सिस्टम फॉर्म केली आहे त्या 5 किंगडम सिस्टममध्ये हे या तिघांना त्यांनी इन्क्लूड केलेलं नाही. या तिघांना कोणतंही स्थान नाही विटॅगरच्या 5 किंगडम सिस्टममध्ये, म्हणून आपल्याला याचा सेपरेट स्टडी करायचा आहे. आता विटॅगरनी यांना स्थानच दिलेलं नाही, विटॅगरनी यांचा अभ्यासच केला नाही, यांना इन्क्लूडच केलं नाही 5 किंगडममध्ये. का बरं त्यांनी इन्क्लूड केलेलं नसेल? कारण की त्याचं म्हणणं असं होतं की हे जे व्हायरसेस, व्हायरॉइड आहेत हे सेल पासून बनलेलेच नाहीत, त्यामुळे यांना आपण ऑर्गॅनिझम म्हणूच शकत नाही. कारण ऑर्गॅनिझम आपण कशाला म्हणणार? लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे सेल पासून बनलेले आहेत त्यांना आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतो, पण यांच्यामध्ये तर सेलच प्रेझेंट आहे, म्हणून त्यांनी आपल्या 5 किंगडम सिस्टममध्ये यांना इन्क्लूड केलेलं नाही. आपल्याला यांचा सेपरेट स्टडी करायचा आहे. तर असे हे जे व्हायरसेस आहे याचा आपण आता स्टडी करू. इंटरेस्टिंग आहे बघा. व्हायरसेस आपल्याला तर माहीत असतातच, आपल्याला दरवर्षी किंवा रेग्युलरली आपल्याला जी सर्दी, कोल्ड होते किंवा फ्लू हा आजार होतो, ताप येतो, हा व्हायरसेसमुळे, किंवा भरपूर साऱ्या अशा ज्या डिसीज आहे, एड्स आपण ऐकतो, हा पण व्हायरसेसमुळे होणारा डिसीज. आपल्याला व्हायरसबद्दल बरंच माहिती आहे. आता जे पूर्ण जगामध्ये जे थैमान घातलेला ज्या रोगाने, कोरोना किंवा कोविड-19 हा पण व्हायरसेस पासून पसरणारा डिसीज आहे. एवढे हे व्हायरस आपल्याला त्रासदायक आहे. या व्हायरसनी वेळोवेळी या पृथ्वीवरचं पॉप्युलेशन कंट्रोल करायला मदत केलेली आहे, किंवा पॉप्युलेशन कंट्रोल केलेलं आहे. मदत केल्यापेक्षा असं म्हटल्यापेक्षा पॉप्युलेशन जी आहे आपली लोकसंख्या कंट्रोल केलेली आहे. कशी कंट्रोल केलेली आहे? कारण की आताच तुम्ही बघा की आता हा कोरोना आलेला आहे, जगामध्ये कितीतरी लोक या कोरोनामुळे मेलेले आहेत, त्यामुळे जगाची पॉप्युलेशन आपोआप घटली. याच्या अगोदर पण कितीतरीदा रोगाच्या साथी आल्या आणि त्या व्हायरसेस पासून होणारे रोग होते ते, त्यामुळे काय झालं, या व्हायरसनी लोकसंख्या खूप कमी केलेली आहे. माणसं तर मेलेच मेले, जनावरांमध्ये ॲनिमल्स, बाकीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये पण व्हायरसेस पासून रोग होतात, प्लॅन्टमध्ये पण व्हायरसेस पासून रोग पसरतात. तसा हा व्हायरस जो आहे आपल्याला खूप माहिती आहे, याच्यापासून आपल्याला या व्हायरसेसबद्दल बरंचसं आज माहिती झालेलं आहे. आणखी एक इंटरेस्टिंग लक्षात घ्या की या व्हायरसेसबद्दल जरी आपल्याला आता भरपूर सारं नॉलेज असलं तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात आधी जी व्हॅक्सिन शोधल्या गेली ती व्हायरसेस पासून होणाऱ्या रोगावरच शोधल्या गेली. तो कोणता होता तो व्हायरस पासून होणारा रोग ज्याच्यावर पहिल्यांदा व्हॅक्सिन डेव्हलप झाली? तो डिसीज होता स्मॉल पॉक्स, किंवा आपण त्याला देवी हा रोग म्हणतो. तर या देवी या रोगावरती जगात पहिल्यांदा व्हॅक्सिन बनली, आणि ती व्हॅक्सिन कोणी बनवली? तर ती बनवली एडवर्ड जेन्नर यांनी. 1793 मध्ये त्यांनी देवी या रोगावर पहिल्यांदा व्हॅक्सिन त्यांनी बनवली. आणि इंटरेस्टिंग गोष्ट, त्याला या व्हायरसेसबद्दल काहीच माहिती नव्हतं. व्हायरस त्या नंतर माहिती व्हायला लागलं व्हायरसबद्दल, पण त्याला व्हायरसबद्दल काहीच माहिती नव्हतं, तरी त्यांनी त्याच्यावरती व्हॅक्सिन शोधून काढली. तसे हे इंटरेस्टिंग व्हायरस आहेत किंवा व्हायरॉइड्स आहेत, याच्याबद्दलच आपल्याला स्टडी करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण व्हायरसेसचा स्टडी करू, नंतर व्हायरॉइडचा स्टडी करू, आणि मग नंतर आपण लायकेनचा स्टडी करू. तर सगळ्यात आधी व्हायरसेस बघा. व्हायरसच्या स्टडीला व्हायरोलॉजी असं म्हणून ओळखलं जाते. काय म्हणतो आपण व्हायरसच्या स्टडीला आपण व्हायरोलॉजी असं म्हणतो. आणि हा जो व्हायरस हा जो वर्ड आहे हा एक लॅटिन वर्ड आहे, आणि याचा मिनिंग आहे पॉइझन किंवा व्हेनॉम, ज्याला मराठीमध्ये आपण जहर म्हणतो किंवा विष म्हणतो. व्हायरस हा वर्ड कसा आहे? लॅटिन वर्ड आहे, ज्याचा मिनिंग काय आहे लॅटिनमध्ये? त्याला म्हणतात व्हेनॉम किंवा जहर. आणि हा वर्ड सगळ्यात आधी तयार करणारा होता एक ग्रेट सायंटिस्ट ज्याचं नाव आहे लुई पाश्चर. लुई पाश्चर हा खूप ग्रेट सायंटिस्ट होता. फ्रान्स या देशाचा होता. हा फ्रेंच सायंटिस्ट आहे आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये याने भरपूर काम करून ठेवलेलं आहे. आतापर्यंतचा मायक्रोबायोलॉजीमध्ये हा सगळ्यात मोठा सायंटिस्ट म्हणून हा ओळखला जातो. लुई पाश्चर यांनी वेगळ्या वेगळ्या इन्व्हेन्शन किंवा डिस्कवरी करून ठेवलेली आहे मायक्रोबायोलॉजीच्या जगामध्ये. यांनीच आपण जे मार्केटमधून जे पॅकचं दूध आणतो ना, पॅक्ड ज्या पाऊच आणतो आपण, थैल्या आणतो दुधाच्या, तर त्याच्यावर लिहिलेलं असतं पाश्चराइज मिल्क.
तर त्या दुधाला प्रिझर्व करण्याची प्रोसेस जी आहे ही पण या पाश्चरने डेव्हलप केलेली आहे, म्हणून त्याच्या नावावरूनच त्याला नाव दिलेलं आहे पाश्चराइज मिल्क, म्हणजे यांनीच ती डेव्हलप केलेली प्रोसेस आहे. त्याचबरोबर यांनी रेबीज जो रोग आहे आपल्याला माहीत आहे, जे माकड किंवा आपल्याला कुत्रे वगैरे चावल्यानंतर रेबीज होतो, तर त्या रेबीजवर पहिल्यांदा वॅक्सिन डेव्हलप केली किंवा शोधून काढली ती म्हणजे लुई पाश्चरनीस. तर लुई पाश्चर असा खूप मोठा ग्रेट सायंटिस्ट, पुढे पण याचं नाव आलं की आपण याच्याबद्दल आणखी डिस्कस करू. तर या लुई पाश्चरनीस व्हायरसला व्हायरस हे नाव दिलेलं आहे. तर व्हायरसच्या स्टडीला व्हायरोलॉजी असं म्हणून ओळखलं जाते आणि आतापर्यंत जगभरामध्ये 6000पेक्षा जास्त डिफरंट प्रकारच्या व्हायरसेसबद्दल आपल्याला माहिती झालेलं आहे. तर सायंटिस्ट लोकांनी किती व्हायरसेस आतापर्यंत डिस्कवर केले आणि किती व्हायरसेसबद्दल आपल्याला माहिती आहे? 6000च्या जवळपास व्हायरसेसबद्दल आज आपल्याला माहिती आहे आणि बरेचसे व्हायरस जे आहेत ते आणखी डिस्कवर व्हायचे आहेत, आणखीन आपल्याला त्याच्याबद्दल माहिती व्हायचं आहे. दरवर्षी किंवा रोज असे नवीन नवीन ऑर्गॅनिझम शोधल्या जात असतातच, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. कधी बॅक्टेरिया नवीन सापडतो, कधी प्लांट नवीन सापडते, कधी ॲनिमल नवीन सापडतो, कधी व्हायरस एखादा नवीन सापडतो. तर असे हे आतापर्यंत तरी 6000 व्हायरसेस आपल्याला सापडलेले आहेत. तर या व्हायरसबद्दल आज तर आपल्याला भरपूर सारं माहिती झालेलं आहे, पण या व्हायरस हे जे व्हायरोलॉजी हे जे सायन्स आहे याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी होत गेली हे आपण स्टेप बाय स्टेप शिकू. बघा की सगळ्यात आधी 1892 मध्ये एक रशियन सायंटिस्ट होता, तो होता दिमित्री इवानॉस्की. बघायचं नाव मी इथे लिहिलेलं आहे. 1892 मध्ये DJ इवानॉस्की म्हणजे दिमित्री इवानॉस्की या सायंटिस्ट जो आहे हा तंबाखूवर रिसर्च करत होता. तर या तंबाखूच्या पानांवर एक विशिष्ट प्रकारचा रोग पडत होता, त्यामुळे त्या तंबाखूचे पानं जी आहे ते खराब होत होती. तंबाखूच्या पानांवर असा एक डिझाईन तयार होत होती आणि त्याला नाव होतं टोबॅको मोझॅक डिसीज. मी तुम्हाला नोट करून देतो. तर बघा, ज्या तंबाखूच्या पानांवरती जो रोग पडतो त्याला नाव होतं तेव्हा टोबॅको मोझॅक डिसीज. तर या रोगामध्ये काय होतं की याच्यामुळे तंबाखूचे जे पानं आहेत ते खराब होत होती. तर कारण तंबाखू जो विकला जातो तर त्याच्या पानामुळेच विकला जातो. त्याची जी लोक तंबाखू खातात तर ते पान, त्या तंबाखूचे ते पानच असतात. ठीक आहे. तर बघा, तेव्हा तंबाखूच्या पानांवर रोग पडत होता आणि त्याला नाव काय होतं? टोबॅको मोझॅक डिसीज. तर आता काय होत होतं या रोगामध्ये? हे जे तंबाखूचे पानं आहे या पानांवरती एक विशिष्ट प्रकारची अशी डिझाईन तयार होत होती आणि याला म्हणतात मोझॅक. मोझॅक म्हणजे काय? अशी वेडी वाकडी जी काय अशी डिझाईन असते त्याला मोझॅक असं म्हणतात किंवा नक्षी ज्याला आपण म्हणतो. तर या डिझाईनमुळे किंवा हे जे मोझॅक हा जो रोग आहे याच्यामुळे तंबाखूचे पानं खराब होत होती आणि म्हणून मग यांनी काय केलं, याच्यावरती रिसर्च केला की तंबाखूचे पानं का बरं खराब होतात. तर मग याच्या लक्षात आलं की तंबाखूवर पडणारा हा जो रोग आहे किंवा तंबाखू ज्याच्यामुळे खराब होतो ते काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम ते बॅक्टेरियापेक्षा पण छोटे आहेत असं त्याच्या सगळ्यात आधी लक्षात आलं. ठीक आहे. 1898 मध्ये नंतर पुढे एक आणखीन सायंटिस्ट आला, तो डच सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं M.W. बेजेरिनेक. हा जो सायंटिस्ट होता यांनी हा जो या इव्हॅनॉस्कीचा जो एक्सपेरिमेंट आहे तो इव्हॅनॉस्कीचा एक्सपेरिमेंट पुढे करायचं ठरवलं. मग यांनी काय केलं, हा जो रोग लागलेला हा जो तंबाखू आहे या रोग लागलेल्या तंबाखूच्या हे पानं यांनी घेतले आणि त्या पानाचा यांनी रस तयार केला, ज्यूस तयार केला. ठीक आहे. आणि मग हा ज्यूस काय केला यांनी, हा बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरनी तो गाडून टाकला. बघा काय केलं या बेजेरिनेकनी काय केलं की अशा रोग लागलेला तंबाखूचे पानं घेतले, ते चुरगडले, त्याचा रस तयार केला आणि तो रस जो आहे तो गाडून टाकला. ठीक आहे. त्यांनी फिल्टर केला. ठीक आहे. फिल्टर कशाच्या मदतीने केला तर इथे त्यांनी बसवलं ते म्हणजे बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर. आता बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरच्या मदतीने त्यांनी काय केलं, हा सगळा जो ज्यूस आहे या पानांनी चुरगळल्यानंतर हा सगळा ज्यूस यांनी गाळून घेतला. मग आता इथे हा जो ज्यूस आहे, हा जो रस आहे हा इथे जमा झाला. आणि बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर म्हणजे काय की ही अशी एक चाळणी आहे, या चाळणीमध्ये बॅक्टेरिया वरतीच अडकून जातात. लक्षात आलं ना, बॅक्टेरिया खाली जाऊ शकत नाहीत. बॅक्टेरिया असले तर ते वरच्या वरतीच राहतात. मग असा हा जो रस आहे हा रस यांनी घेतला आणि ज्या तंबाखूच्या पानावरती हा रोग आलेला नाही, ज्या तंबाखूच्या झाडावर हा रोग आलेला नाही त्या तंबाखूच्या झाडांवरती हा जो रस आहे यांनी गाडून टाकलेला रस हा त्यांनी जाऊन शिंपडून टाकला, स्प्रे केला. मग त्याला दिसलं काही दिवसानंतर की जे निरोगी झाडं होते हा रस टाकल्यानंतर ते निरोगी झाडं त्यांच्यामध्ये रोग तयार झाला, त्यांच्यामध्ये टोबॅको मोझॅक हा रोग तयार झाला. तर मग त्याच्या लक्षात आलं
की या रसामध्ये काहीतरी असे ऑर्गॅनिझम आहेत की जे बॅक्टेरियापेक्षाही छोटे आहेत, कारण की यांनी तर हा रस गाळून टाकला, जर बॅक्टेरिया असते तर वरच अडकले असते, या रसामध्ये आले नसते. मग काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे या बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर मधून पण खाली आले, याच्यामध्ये आले. म्हणून यांनी याच्यावरून गेस केला की काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे आहेत जे बॅक्टेरियापेक्षाही छोटे आहेत आणि त्याच मायक्रो ऑर्गॅनिझममुळे हा टोबॅको मोझॅक डिसीज हा होतो. आणि हा जो रस यांनी काढला, या रसाला त्यांनी एक नाव दिलं आणि ते लॅटिन भाषेतलं एक नाव होतं, एक फ्रेज होती. काय म्हटलं त्यांनी त्याला म्हटलं कॉन्टेजियम व्हायबम फ्लुइडम. म्हणजे याचा मिनिंग काय, इन्फेक्टियस लिव्हिंग फ्लुइड. तर MJ बिजेरिनेक यांनी जो रस तयार केला होता, हा जो रस गाळला, याला काय नाव दिलं त्यांनी, कॉन्टेजियम व्हायबम फ्लुइडम असं त्याला म्हटलं. म्हणजेच काय की हे जे फ्लुइड आहे हे इन्फेक्शन तयार करते, म्हणून त्याला त्यांनी असं नाव दिलं. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये जर आलं तर तुम्हाला येऊ शकते. तर इथपर्यंत ही सगळी जर्नी सुरू होती व्हायरसेसबद्दल माहीत होणं सुरू होतं आपल्याला. वेगळ्या वेगळ्या एक्सपेरिमेंटमधून, वेगळ्या सायंटिस्टच्या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला व्हायरसबद्दल बरंच माहीत व्हायला लागलं. मग पुढे नंतर आणखीन असा थोडासा काळ लोटला आणि त्यानंतर मग 1935 मध्ये एक अमेरिकन सायंटिस्ट, जो खूप फेमस सायंटिस्ट होता, WM स्टॅनले, यांनी काय सांगितलं, हे जे बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाला आपण क्रिस्टल फॉर्ममध्ये आणू शकतो. बघा, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कधीही क्रिस्टल बनवू शकत नाही. बॅक्टेरियाला आपण क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आणू शकत नाही, पण व्हायरस जे आहेत, व्हायरसचं आपण क्रिस्टल तयार करू शकतो. हे सगळ्यात आधी सांगितलं कोणी आपल्याला, हे म्हणजे आपल्याला सांगितलं या स्टॅनलीने. आणि हे जे क्रिस्टल्स आहेत हे क्रिस्टल प्रोटीन पासून बनलेले आहेत, हे पण सगळ्यात आधी आपल्याला सांगितलं स्टॅनले. लक्षात आलं का? तुम्हाला क्वेश्चन पण याच्यावर आलेले आहेत. परत एकदा मी तुम्हाला सांगतो की व्हायरसेसला क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्या जाऊ शकते. आणि हे जे व्हायरसेसचे जे क्रिस्टल्स आहेत हे प्रोटीन पासून बनलेले आहेत. हे सगळ्यात आधी आपल्याला सांगणारा सायंटिस्ट होता तो म्हणजे WM स्टॅनले. आणि याच्या डिस्कव्हरीसाठी याला नोबेल प्राइज पण नंतर दिल्या गेलं. तर अशा तऱ्हेने मग व्हायरसबद्दल आपलं नॉलेज वाढत गेलं. त्यानंतर बघा की 1940 मध्ये साधारणतः 1940 मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला, डिस्कव्हरी झाली. आणि मग त्यानंतर मग आपल्याला या व्हायरसेसचं आणखीन चांगल्या तऱ्हेनं आपल्याला स्ट्रक्चर दिसायला लागलं. तोपर्यंत व्हायरसेस जे आहेत हे आपलं त्याच्यावरती रिसर्च सुरू होता, पण आपल्याला व्हायरस कधी बघता आले, व्हायरसचा शेप साईज आपल्याला कधी बघता आली, ते म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची डिस्कव्हरी झाल्यानंतर. आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची डिस्कव्हरी साधारणतः 1940 मध्ये झाली. तर अशा तऱ्हेनं व्हायरसबद्दल आपलं भरपूर सारं नॉलेज वाढत गेलं. तर आता इथपर्यंत आपण याचं समजा हिस्ट्री किंवा आपण आज याचा इतिहास बघितला. आता काय काय आणखीन याचे फीचर्स आहेत ते पण समजून घेऊ. आता व्हायरस जे आहेत आपण मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो. आता व्हायरसेस दिसतात कसे, तर व्हायरसेसचा वेगळा शेप आहे, जसं की पॉलीहायड्रल शेप आहे, त्याचा पॉलिगोनल शेप आहे, असा वेगळा शेपचे ते व्हायरसेस आहेत. ठीक आहे, तर वेगळा शेप असू शकतो व्हायरसेसचा, कारण व्हायरसेस बऱ्याच प्रकारचे व्हायरसेस आहेत. त्यानंतर त्याची साईज जी आहे खूप छोटी आहे, बॅक्टेरियापेक्षाही एकदम छोट्या, बॅक्टेरियापेक्षाही 1000 पटीनं छोटे असतात ते, स्मॉल साईज आहे एकदम व्हायरसेसची. ठीक आहे, नंतर त्याचा शेप पण भरपूर सारा वेगळा असतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लक्षात ठेवा की हे जे व्हायरसेस आहेत हे ऑब्लिगेटरी पॅरासाइट्स आहेत. नाव लक्षात ठेवा, ऑब्लिगेटरी पॅरासाइट्स. ठीक आहे, ऑब्लिगेटरी पॅरासाइट म्हणजे काय, बॅक्टेरिया जेव्हा वातावरणामध्ये असतो तेव्हा तो वातावरणामध्ये काही करू शकत नाही, तो क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असतो. आणि जर त्यांना बॅक्टेरियाला जर समजा ग्रो करायची असली, त्याची संख्या वाढवायची असली किंवा बॅक्टेरियाला रिप्रोडक्शन जर करायचं असलं तर त्याला एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सहारा घ्यावा लागतो, ज्याला आपण होस्ट म्हणतो. म्हणजे आपल्या वातावरणात बॅक्टेरिया आहे, पण तो बाहेरच्या वातावरणात तो ग्रो करू शकत नाही, तो आपली संख्या वाढवू शकत नाही. त्याला जर आपली संख्या वाढवायची असली, त्याला जर रिप्रोडक्शन करायचं असलं तर त्याला एखाद्या प्लॅन्टमध्ये घुसावं लागेल किंवा एखाद्या ॲनिमल किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये घुसावं लागेल. जेव्हा तो आपल्या बॉडीमध्ये जातो व्हायरस, तेव्हाच तो रिप्रोडक्शन करतो. लक्षात आलं का? तर अशा तऱ्हेच्या ऑर्गॅनिझमला ऑब्लिगेटरी पॅरासाइट म्हणून ओळखल्या जाते. ऑब्लिगेटरी पॅरासाइटचं मिनिंग लक्षात आला ना, की हे स्वतःहून रिप्रोडक्शन करू शकत नाही. यांना रिप्रोडक्शन करायला किंवा याचं मल्टिप्लिकेशन करायला
किंवा यांना आपली संख्या वाढवायला कोणत्यातरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची मदत घ्यावी लागते, तर अशा टाईपच्या ऑर्गॅनिझमला आपण ऑब्लिगेटरी पॅरासाइट म्हणतो. तर हे व्हायरसेस जे आहेत ते ऑब्लिगेटरी पॅरासाइट्स आहेत आणि बाहेरच्या वातावरणामध्ये ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. मग ते काय करतात, एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो असतो त्याला होस्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, समजा बॅक्टेरिया तो आपल्या अंगात गेला तर आपण काय झालो, बॅक्टेरियासाठी आपण होस्ट झालो. मग हा बॅक्टेरिया आपल्या सेलमध्ये जातो आणि आपल्या सेलचा पूर्ण ताबा हा बॅक्टेरिया हा व्हायरस जो आहे हा घेऊन टाकतो. मी थोडंसं कन्फ्यूज होतो आहे बोलता बोलता, बॅक्टेरिया व्हायरस, तर ते व्हायरसेस आहेत. ठीक आहे, जर व्हायरस बाहेरच्या वातावरणातला व्हायरस जर आपल्या आता बॉडीमध्ये गेला तर तो व्हायरस काय करतो, आपल्या सेलमध्ये जातो, आपल्या सेलचा पूर्ण ताबा घेऊन टाकतो आणि मग आपल्या सेलची पूर्ण मशिनरी तो यूज करतो. आपल्या सेलची सगळी मशिनरी तो यूज करतो, आपले DNA यूज करतो, आपले RNA यूज करतो आणि आपली संख्या वाढवतो. लक्षात आलं ना. तर अशा तऱ्हेनं तो आपल्या पूर्ण सेलचा ताबा घेतो आणि हळूहळू आपल्या सेललाच मारून टाकतो, आपली संख्या वाढवतो आणि सेलला आपल्या मारून टाकतो. तर अशा तऱ्हेनं तो रिप्रोडक्शन करत असतो किंवा मल्टिप्लिकेशन करत असतो. तर आतापर्यंत या व्हायरसेसबद्दल एवढी सगळी आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर आता हा जो व्हायरसेस आहेत या व्हायरसेसचे डिफरंट टाईप पडतात. ते कशावरून पडतात, तर त्या व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल कोणतं आहे. जर त्या व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल जर DNA असलं तर आपण त्या व्हायरसला म्हणणार DNA व्हायरस. जर त्या व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल RNA असलं तर त्या व्हायरसला म्हणणार आपण RNA व्हायरसेस. तर हे याचे टाईप्स आपण समजून घेऊ, याच्यामध्ये कोणते कोणते जेनेटिक मटेरियल असतात. तर आता बघा, हा जो व्हायरस आहे या व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल हे DNA आहे की RNA आहे, याच्यावरून याचे 2 टाईप पडतात. जर जेनेटिक मटेरियल RNA असलं तर आपण त्या व्हायरसेसला म्हणणार RNA व्हायरस आणि जर जेनेटिक मटेरियल DNA असलं तर त्या व्हायरसला आपण म्हणणार DNA व्हायरसेस. ठीक आहे, पण आणखीन एक लक्षात घ्या की जसं आपल्या बॉडीमध्ये RNA आणि DNA दोन्ही प्रेझेंट आहे, आपली जी सेल आहे त्याच्यामध्ये DNA RNA दोन्ही प्रेझेंट आहे, पण व्हायरसमध्ये तसं नसते. व्हायरसेसमध्ये कधीही DNA आणि RNA एकत्र प्रेझेंट नसतात. कोणताच व्हायरस तुम्हाला असा सापडणार नाही की ज्याच्यामध्ये DNA पण आहे आणि RNA पण आहे. 2 पैकी फक्त एकच प्रेझेंट असणार, एक तर DNA प्रेझेंट असणार, एक तर RNA प्रेझेंट असणार. तर हेच यांचं जेनेटिक मटेरियल असते. आणि हे जे RNA आणि DNA आहेत हे पण सिंगल स्टँडर्ड असू शकतात, एक तर डबल स्टँडर्ड असू शकतात. बघा, काही व्हायरस असे आहेत की ज्यांच्यामध्ये सिंगल स्ट्रँडेड RNA आहेत, काही व्हायरस असे आहेत की ज्यांच्यामध्ये डबल स्ट्रँडेड RNA आपल्याला दिसतील, काही व्हायरसेसमध्ये आपल्याला सिंगल स्ट्रँडेड DNA दिसतील, काही व्हायरसमध्ये आपल्याला डबल स्ट्रँडेड DNA दिसतील. तर अशा तऱ्हेनं एक तर सिंगल स्टँड RNA, एक तर डबल स्टँड RNA, एक तर सिंगल स्टँड DNA, एक तर डबल स्टँड DNA असू शकतो व्हायरसमध्ये. पण DNA आणि RNA कधीही एकत्र कोणत्याही व्हायरसमध्ये आपल्याला दिसणार नाही. तर इथपर्यंत आपण शिकलो की व्हायरस जो आहे हा क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असतो आणि त्याचं जेनेटिक मटेरियल जे आहे एक तर DNA असते, एक तर RNA असते. आता हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे जेनेटिक मटेरियल एका प्रोटीनच्या कोटमध्ये सुरक्षित असते, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, आता हा एक RNA आहे, हा एक व्हायरस आहे आणि या व्हायरसेसमध्ये आहे हा सिंगल स्ट्रँडेड RNA. ठीक आहे, हा एक व्हायरस आहे आणि या व्हायरसेसमध्ये हा सिंगल स्ट्रँडेड RNA आहे आणि हे आहे याचं जेनेटिक मटेरियल. या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल कोणतं आहे, हा RNA. आणि हा RNA असा सुरक्षित असतो एका प्रोटीनच्या कोटमध्ये. ठीक आहे, प्रोटीनच्या कोट असतो, कोट जसा कोट असतो तसा कवर आहे. ठीक आहे, तर हे कवर कशाचं आहे, हे आहे प्रोटीनचं. तर हे आहे प्रोटीनचं कवर. या जेनेटिक मटेरियलच्या आजूबाजूला आहे प्रोटीनचं कवर. या कवरला कॅप्सिड म्हणून ओळखलं जातं. काय म्हटलं जातं याला कॅप्सिड म्हटलं जातं. ठीक आहे, तर इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं की व्हायरस जो आहे त्या व्हायरसचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल ते सुरक्षित आहे. कशामध्ये सुरक्षित आहे, त्याच्या आजूबाजूला काय, कॅप्सिड. आणि ते कॅप्सिड म्हणजेच काय, ते प्रोटीन आहे. ठीक आहे, आणि आता हे जे कॅप्सिड आहे हे छोट्या छोट्या युनिट पासून बनलेलं आहे. लक्षात ठेवा, हे जे कॅप्सिड आहे हे छोट्या छोट्या युनिट पासून बनलेलं आहे, त्याला कॅप्सोमियर म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, बघा आता फॉर एक्झाम्पल की हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे या अशा कोटमध्ये सुरक्षित आहे, ज्याला आपण काय म्हटलं, कॅप्सिड. आणि कॅप्सिड कशाचा बनलेला आहे, प्रोटीनचा. आणि हे कॅप्सिड जे आहे स्मॉल युनिट पासून बनलेला आहे, असे स्मॉल युनिट पासून बनलेला आहे. आणि या स्मॉल युनिटला काय म्हटलं आहे, तर या स्मॉल युनिटला म्हटलेलं आहे कॅप्सोमियर. तर बघा लक्षात ठेवा, कॅप्सोमियर आपल्या बुकमध्ये पण डायग्राम दिलेली आहे. तर बघा की जसा तो RNA दिसतो तुम्हाला आणि त्या RNA म्हणजे काय,
त्या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल आहे. आणि त्या RNAच्या आजूबाजूला काय आहे तर तुम्हाला दिसतो भरपूर सारे कॅप्सोमियर, आणि हे कॅप्सोमियरलाच काय म्हणतो आपण, कॅप्सिड. तर लक्षात आलं काय सगळं काय कसं आहे तर जो व्हायरस आहे त्याचं जेनेटिक मटेरियल हे एका प्रोटीनच्या कोटमध्ये सुरक्षित आहे, आणि त्या प्रोटीनच्या कोडला आपण प्रोटीनचा जो कोट आहे त्याला आपण कॅप्सिड म्हणतो, आणि कॅप्सिड बनलेला आहे छोट्या छोट्या युनिटपासून, ज्याला कॅप्सोमियर म्हणून ओळखल्या जातं. ठीक आहे, तर हा याचं जेनेटिक मटेरियल, हे जेनेटिक मटेरियल एक तर RNA असू शकतं, एक तर DNA असू शकतं, आणि हे या अशा कोटमध्ये सुरक्षित आहे ज्याला आपण कॅप्सिड असं म्हणतो. तर इथपर्यंत आपण याची ही सगळी इन्फॉर्मेशन बघितली आहे. आता आणखीन पुढे जो एक इंटरेस्टिंग व्हायरस आहे त्याची आपण माहिती घेऊ, तो म्हणजे आहे बॅक्टेरियोफेज किंवा बॅक्टेरियोफेजेस. लक्षात घ्या, हा पण एक व्हायरसचं नाव आहे. तर हा असा व्हायरस आहे की जो बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतो, अशा व्हायरसेसला म्हटलं जातं बॅक्टेरियोफेजेस. बघा, व्हायरसेस आपल्याला पण इन्फेक्शन करतात, प्लॅन्टला पण इन्फेक्शन करतात, कोणत्याही ॲनिमलला व्हायरस इन्फेक्शन करू शकतो, पण बॅक्टेरियाला पण व्हायरस इन्फेक्शन करतो. म्हणजे बॅक्टेरिया तर आपल्याला पण इन्फेक्शन करतो, पण बॅक्टेरियाला पण इन्फेक्शन करणारा व्हायरस, आणि त्या व्हायरसला म्हणतात बॅक्टेरियोफेजेस. नेहमी लक्षात ठेवा, हा वर्ड बऱ्याचदा तुम्हाला येईल. तर काय समजायचं, बॅक्टेरियोफेज काय, तर बॅक्टेरियोफेज हे व्हायरसेस आहेत, असे व्हायरस आहेत की जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात. मी इथं नोट करून देतो तुम्हाला. तर बघा, बॅक्टेरियाला पण इन्फेक्शन करणारे जे व्हायरसेस आहेत त्यांना बॅक्टेरियोफेज म्हणून ओळखलं जातं. हे इथे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे आणि वारंवार रिपीट होईल. आणि याची एक डायग्राम पण आपल्याला दिलेली आहे आपल्या बुकमध्ये. तर बघा कशी यादी अशी खेकड्यासारखी डायग्राम आहे, तुम्हाला दिसेल याच्यामध्ये. हा जो बॅक्टेरियोफेज आहे म्हणजे हा जो व्हायरस आहे याची डायग्राम दिलेली आहे. जसं की त्याचं एक हेड आहे, त्याचं एक नंतर त्याची कॉलर आहे, त्याचं शीत आहे. ही डायग्राम काढून बघा, इम्पॉर्टंट डायग्राम आहे. तर ही जी डायग्राम आहे ही कशाची आहे, बॅक्टेरियोफेजची आहे. तर बॅक्टेरियोफेज काय आहे, तर बॅक्टेरियोफेजेस हे व्हायरसेस आहेत जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात. तर इथपर्यंत आपण ही सगळी माहिती जी आहे ती व्हायरसेसबद्दल घेतलेली आहे. आणि याच्यानंतर आपण आता जे ह्युमन्समध्ये किंवा जे प्लॅन्ट्समध्ये जे डिसीजेस होतात व्हायरसपासून त्याची इन्फॉर्मेशन घेऊ. ते मी एकदा तुम्हाला बोर्डवर लिहून देतो, कदाचित आपल्याला पुढे ते तुम्हाला विचारू पण शकतात ते. तर बघा, या व्हायरसेसमुळे ह्युमन्समध्ये, प्लॅन्ट्समध्ये, ॲनिमलमध्ये डिफरंट टाईपचे डिसीजेस होतात. त्यांना आपण व्हायरल डिसीजेस असं म्हणतो. बॅक्टेरियापासून होणाऱ्या डिसीजेसला आपण बॅक्टेरियल डिसीजेस म्हणतो, आणि व्हायरसेसपासून होणाऱ्या डिसीजेसला आपण व्हायरल डिसीजेस म्हणतो. तर आता कोणते कोणते व्हायरल डिसीजेस आहेत, तर भरपूर सारे असे डिसीज आहेत, पण आपल्याला आपल्या बुकमध्ये काही डिसीजेसची माहिती दिलेली आहे. जसं की प्लॅन्टमध्ये होणारे व्हायरल डिसीजेस तर कोणते कोणते आहेत, जसं की लीफ कर्लिंग. तर व्हायरसचं इन्फेक्शन झालं प्लॅन्टला तर त्या प्लॅन्टची जी लीफ आहे ते कर्ल होऊन जातात, म्हणजे असे गोल गोल होऊन जातात, गुंडाळल्या जातात त्यांची लीफ. तर याला म्हणतात लीफ कर्लिंग डिसीज, आणि जो व्हायरसमुळे होतो. त्यानंतर ॲलोईंग, झाडाचे जे लीव्ज आहेत ते ॲलो होतात, पिवळे पडतात, तर तो व्हायरसपासून होणारा डिसीज आहे. त्याचबरोबर मोझॅक फॉर्मेशन, तर झाडाच्या पानांवरती अशी मोझॅक म्हणजे एक नक्षी अशी तयार होते, त्यांचे पानं खराब होतात झाडांचे, तर त्याला मोझॅक डिसीज म्हणतात. ते सगळे व्हायरसेसपासून होणारे डिसीज आहेत. तर हे सगळे डिसीज आहेत प्लॅन्टमध्ये होणारे. आता ॲनिमलमध्ये कोणते कोणते डिसीज होतात, तर ॲनिमलमध्ये पण भरपूर सारे डिसीज होतात. आपल्याला बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू वगैरे हे सगळं माहीत आहे. जसं की फूट अँड माउथ डिसीज, याला स्वाईन फ्लू असं म्हणतो आपण. तर हे सगळे व्हायरसपासून होणारे डिसीज आहेत. तर त्यात आणखीन इम्पॉर्टंट म्हणजे ह्युमनमध्ये कोणते व्हायरस डिसीज होतात. तर व्हायरसपासून होणारे डिसीज भरपूर सारे आहेत ह्युमनमध्ये होणारे, पण आपल्याला काही याचीच माहिती दिलेली आहे. जसे की एड्स, सगळ्यात कॉमन एड्स आहे आपल्याला. हिपॅटायटिस असेल, रेबीज आहे, स्मॉल पॉक्स आहे, चिकन पॉक्स आहे, मम्स आहे, गालफुगी, त्याचबरोबर हर्पीज ज्याला नागिन वगैरे म्हटलं जातं, कॉमन कोल्ड, सर्दी, हे जे असे आजार आहेत माणसांमध्ये, ह्युमनमध्ये होणारे, हे सगळे व्हायरसपासून होणारे डिसीज आहेत. तर इथपर्यंत आपण हे सगळं व्हायरसबद्दलचं सगळं कव्हर केलेलं आहे. जे ते आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे त्याची सगळी व्हायरसची जी माहिती आपण घेतलेली आहे. आणि हे व्हायरसेस कसे आहेत, तर ए सेल्युलर आहेत ऑर्गॅनिझम. तर याच्यानंतर आणखीन एका ए सेल्युलर ऑर्गॅनिझमचा आपण स्टडी करू, तो म्हणजे व्हायरॉइड्स. व्हायरसेस सारखा आणखीन एक ए सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि तो आहे व्हायरॉइड्स. तर हे जे व्हायरॉइड्स आहेत हे ए सेल्युलर आहेत, यांच्यामध्ये पण कोणती सेल नाही आणि व्हायरसपेक्षाही छोटे आहेत. हे
व्हायरॉइड जे आहेत हे व्हायरॉइड व्हायरसेसपेक्षाही छोटे ऑर्गॅनिझम आहे, हे लक्षात ठेवा. बॅक्टेरिया आतापर्यंत आपल्याला माहिती आहे सगळ्यात छोटे आहे, बॅक्टेरियापेक्षाही छोटे व्हायरस आहेत, व्हायरसपेक्षाही छोटे स्मॉल साईजचे कोण आहेत तर ते आहे व्हायरॉइड्स. आणि या व्हायरॉइडची डिस्कवरी कोणी केली तर एक इंग्लिश सायंटिस्ट होता, एक अमेरिकन सायंटिस्ट होते, त्यांचं नाव आहे D.O. डायनर. आणि कधी केली तर त्यांनी ती डिस्कवरी केली 1971 मध्ये. यांनी व्हायरॉइड्स शोधून काढले. तर यांनी व्हायरॉइड हे कुठून शोधून काढले तर यांच्या लक्षात आलं की पोटॅटोवर जो एक रोग पडतो त्या पोटॅटोचा रोग कशामुळे पडतो तो व्हायरॉइडमुळे पडतो. आणि ते काय नाव होतं त्या पोटॅटोवर पडणाऱ्या रोगाचं, पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. तर हा जो पोटॅटोवर पडणारा रोग आहे हा कशामुळे पडतो तर हा सिंगल स्ट्रँडेड RNA मुळे पडतो. कशामुळे पडतो? सिंगल स्ट्रँडेड RNA. हे सिंगल स्ट्रँडेड RNA आहेत. आणि हे या सिंगल स्ट्रँडेड RNAला त्यांनी म्हटलं व्हायरॉइड्स. आणि हे जे सिंगल स्ट्रँडेड RNA आहे यांच्या आजूबाजूला कोट नाही. आपण बघितलं की व्हायरसेस जे आहेत या व्हायरसच्या आजूबाजूला कोट आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल हा आहे व्हायरस. या व्हायरसमध्ये याचं जेनेटिक मटेरियल हे एक तर DNA आहे, एक तर RNA आहे. आणि या जेनेटिक मटेरियलच्या याचं हे जे जेनेटिक मटेरियल आहे याच्या आजूबाजूला असा कोट आहे ना, याला आपण काय म्हटलं प्रोटीनचा कोड, याला कॅप्सिड म्हटलं, बरोबर. तर असं स्ट्रक्चर व्हायरसचं आहे. व्हायरसच्या आजूबाजूला प्रोटीनचा कोट आहे. पण हे जे व्हायरॉइड्स आहे या व्हायरॉइडच्या आजूबाजूला प्रोटीनचा कोट नाही, हे विदाउट कोट आहेत. हे फक्त कसे आहेत? हे सिंगल स्ट्रँडेड RNA आहेत, फक्त सिंगल स्ट्रँडेड RNA. निसर्गामध्ये आपल्याला जे सिंगल स्ट्रँडेड RNA दिसतात ते सगळे व्हायरॉइड्स आहेत. तर अशा तऱ्हेनं या व्हायरॉइडची डिस्कवरी झाली. तर हे आणखीन एक एसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे.